आता सर्व प्रमाणपत्राची होणार तपासणी। तुमच्याजवळ निघालं जर बोगस प्रमाणपत्र तर सरकारी नोकरी जाणार आणि सोबत होणार कार्यवाही। तर त्या संदर्भामध्ये आयोगाने आता माहिती दिलेली आहे की त्यानुसार जेवढे काही प्रमाणपत्र आहेत की नोकरी लागण्यासाठी आपल्याला ज्या पद्धतीने दिव्यांग आहे, खेळाडू आहे, अनाथ आहे आणि टायपिंग सर्टिफिकेट आहे, याचे प्रमाण हे दिवसेंदिवस डुप्लिकेट्स प्रमाणपत्र काढण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये जर तुमच्याजवळ दिव्यांग असो, खेळाडू असो किंवा अनाथ असो किंवा सर्टिफिकेट टायपिंग संदर्भामध्ये बोगस असो तर ते जर आढळलं त्याची तपासणी होणार आणि त्याच्यानंतर निवड प्रक्रिया ही राबवली जाणार। परंतु जर यामध्ये कोणतेही प्रमाणपत्र चुकीचं आढळलं तर त्याच्यावर नोकरी तर जाणार सोबत कार्यवाही देखील होणार। तर पाहूया आयोगाने त्या संदर्भामध्ये काय माहिती दिलेली आहे। तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग बोगस प्रमाणपत्र धारक उमेदवाराबाबत कारवाई करण्याबाबत जेवढे काही बोगस प्रमाणपत्र धारक आहेत त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे। जर तुम्ही कोणतेही बोगस प्रमाणपत्र काढलं असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो। पहा या ठिकाणी उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की दिव्यांग असो, खेळाडू असो, अनाथ असो आणि टायपिंग या प्रवर्गातून प्रमाणपत्र म्हणजेच बोगस प्रमाणपत्र काढण्याचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये वाढल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे जे काही खरे लाभार्थी स्वतः एक्झाम देऊन पास झालेले आहेत किंवा खेळाडू आहेत किंवा दिव्यांग आहेत किंवा अनाथ आहेत असे सर्व वंचित राहत असून त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि या प्रवर्गातील उमेदवार मुख्य प्रवाहात येण्याची संधी डाळवली जात आहे। त्याच्यामुळे खास करून दिव्यांग, खेळाडू यातून बोगस प्रमाणपत्र काढण्याचे जास्त प्रमाण आपल्याला समजत आहे। खेळाडूचे प्रमाणपत्र काही ठिकाणी आपल्याला दिसत आहेत बोगस आहेत। त्याच पद्धतीनं जे काही दिव्यांग नसताना सुद्धा काही व्यक्तीने स्वतःला दिव्यांग दाखवून त्या प्रकारचे प्रमाणपत्र काढलेले आढळलेले आहेत। त्याच्यामुळे आयोगाने यासाठी कडक धोरण करून उमेदवारांना कारवाई करायला हवी। मागील काही प्रकरणामध्ये बोगस प्रमाणपत्र काढून नोकरी घेतलेल्या उमेदवारावर कारवाई करण्यात आली आहे। तरी आपणास विनंती आहे की हे प्रकरण गंभीर असून याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती। आता जो काही निकाल लागलेला आहे त्या संदर्भामध्ये जर या जेवढे काही प्रमाणपत्र आपण सांगितले त्यापैकी जर बोगस प्रमाणपत्र आढळलं तर त्यांची नोकरी तर जाणारच जाणार आणि सोबत त्यांच्यावर कारवाई देखील होणार। म्हणजेच जॉईनिंग देण्याच्या अगोदर सर्व प्रमाणपत्राची चेकिंग होणार, क्रॉस चेकिंग होणार आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तींचे खरे प्रमाणपत्र आढळले त्याला जॉईनिंग भेटेल आणि ज्यांचे खरे प्रमाणपत्र आढळले नाहीत त्यांना जॉईनिंग भेटणार नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार। अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती होती। तर त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त मित्रांनो स्वतः मेहनत करून प्रमाणपत्र काढा, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे।